नमस्कार दर्शको, मी आहे प्राची आणि तुम्ही पाहत आहात मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आयोग, सांस्कृतिक, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये नागभूषण फाउंडेशन वतीने आयोजित भव्य सभापती पद्मश्री सत्यनारायण नुवाल यांना नागभूषण पुरस्कार आणि आर्यन मन दक्ष खते यांना युवा नागभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या गौरवशाली कार्यक्रमात राष्ट्रीय सर्व संघाचे सरचालक मोहन भागवत यांना हस्ते हे प्रतिष्ठान पुरस्कार प्रदान करण्यात आले। सत्यनारायण नुवाल यांना संरक्षण क्षेत्रातील त्यांचा उल्लेखनीय योगदानासाठी हा सन्मान देण्यात आला, तर दक्ष खत यांना क्रीडा आणि फिटनेस क्षेत्रात युवकांना प्रेरणा दिल्याबद्दल गौरव देण्यात आले। विशेष प्रसंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही हस्ते हे मान ठेवण्यात आले। वाशिममधून मोठी बातमी समोर येत आहे। अमरावती कारंजा मार्गावर एक भीषण अपघात टळला आहे। कामगाराजवळ काल रात्री सुमारे 12 वाजता एक सिमेंट ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्यावर फडकले पडल्याची घटना समोर आली। ही घटना त्याच वेळी घडली जेव्हा ट्रक चालकांनी समोरून येणारा दुचाकीचा तरुणांचा वाचवण्याचा प्रयत्न केले। अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटली झाल्या आणि वाहनाची मोठी नुकसान झाले। मात्र चालकांच्या सतर्कतेमुळे दोन्ही दुचाकी तरुण प्राण वाचवण्याची मोठा अपघात टळण्यास आला। या दुर्घटनेत कोणतीही जीवनहानी झाली नाही, परंतु सिमेंट ट्रकचे मोठे नुकसान झाले। नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात कार्यरत सुमारे 50 महिला सफाई कर्मचारी कमी वेतन आणि अन्यायकारक कामकाजाच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे। कर्मचाऱ्यांना आरोप आहे की त्यांना श्रम कायद्यानुसार 8 तास काम आणि किमान वेतन दिले जात आहे, तर केवळ 4 तास काम करण्याचा भाग पाडला जात आहे। तसेच ठेकेदार आणि सुपरवायझर धमकी व शिवीगाळी केल्याचे पण आरोप लावण्यात आले। या प्रकाराची तक्रार पोलिसांनी न्यायालयात करण्यात आली असून आदेशानुसार प्रशासन अंमलबजावणी करत असल्याचे कार्य पण समोर आले। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी रुग्णालय परिसरात जोरदार आंदोलन सुरू केले। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहूया ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी पाहत राहा नागपूर समय।